ते चुंबन प्रामाणिकतेने भरलेले, सौम्य स्पर्शाने मऊसर होते आणि एका प्रामाणिक वचनासारखे होते की तो फक्त तिच्यासाठी अस्तित्वात आहे. त्या क्षणी त्यांची रासायनिक आकर्षण तीव्रतेने वाढते, ज्यामुळे तापलेल्या प्रेमाचा अविरत ज्वाला प्रज्वलित होते. त्याचे हात तिच्या शरीराच्या वक्रांवर फिरत होते. जसा चुंबन अधिक खोल, अधिक प्रामाणिक आणि अधिक प्रबल होत जात होते. काही तासांनी पोटावर हात ठेवून विराज तिला आपल्या मांडीवर खेचतो. दोघेही पलंगावर बसलेले. अदिती त्याच्यावर बसलेली. मला समजत नाही विराज, माझं आयुष्य कुठे जात आहे. माझे वडील मला नवऱ्याचं नाव देखील सांगत नाहीत. ना एंगेजमेंट, ना उत्सव. मला माहीतच नाही की माझ्या लग्नाला पाहुणे येतील की नाहीत. रेजिना पण विचारत होती अंगठीबद्दल, आणि मला खात्री आहे काही दिवसात अधिक लोक चौकशी करतील. विराज तिला पाहत तिचा चेहरा वळवतो. तुला अंगठी हवी आहे ना? काळजी करू नकोस. पलंगावरच्या टॉप ड्रॉवर उघडून तो एक निळा वेल्वेट बॉक्स काढतो आणि जेड स्टोनमधली 24 कॅरेट अनकट डायमंड असलेली सुंदर अंगठी दाखवतो. अंगठीचा रंग तुझ्या डोळ्यांच्या रंगाशी जोडावा म्हणून मी ही निवड केली. त्याने तिचा हात घेत हळूच तिच्या डाव्या हाताच्या अंगठीच्या बोटावर अंगठी घातली. तू माझ्यासाठी अंगठी घेतलीस? अदिती आपल्या डोळ्यांवर विश्वास न ठेवता विचारते. तो मान हलवतो आणि विचारतो, तुला आवडली का? अदिती विराजशी बोलताना आनंदित आणि उत्सुक होती. त्याने तिच्या भावनांचा आणि ताणाचा विचार करून तिच्यासाठी सगळं नियोजन केलं होतं. अदिती आश्चर्यचकित झाली. तू खरंच माझ्यासाठी घेतलीस? ती विचारते. हो, मला आशा आहे की तुला आवडेल, त्याने हसत उत्तर दिलं. अदितीच्या हृदयात आनंदाची लाट उसळली आणि ती हसून त्याच्याकडे झुकली. विराज, मला समजतं की माझं लग्न ठरलेलं आहे, पण मी अजूनही तुझ्या जवळ असण्याची इच्छा करते, अदितीने हळूच सांगितलं. विराजने तिला विश्वास देत म्हणाला, तू फक्त आनंदी राहायला हवीस, बाकी सगळं मी सांभाळेन. त्या क्षणी अदितीला जाणवलं की प्रेम म्हणजे फक्त जवळीक किंवा भेट नसलं तरी त्याची ताकद, विश्वास आणि काळजी किती मोठी असू शकते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक धडकी विराजच्या प्रेमाने भरलेली होती. दुसऱ्या दिवशी. अदिती, अदिती, उठ प्रिन्सेस, तुला आठवत नाही का? तू आज मला घरांची निवड करण्यात मदत करशील असं वचन दिलं होतंस. विराज आवाजात उत्सुकतेने म्हणाला. जाऊ दे. अदिती झोपेतून उठण्याऐवजी कंबल तिच्या डोक्यावर ओढून उष्णतेपासून बचाव करत होती. स्वीट केक्स, उठ, नाहीतर मी रुग्णालयाला उशीर होईल. आज मला 3 शस्त्रक्रिया करायच्या आहेत, ज्यांचे जीवन आता तुझ्या दयेवर अवलंबून आहेत. विराज आवाजात विनंती करत होता. मला जायचं नाही, मला झोपायचंय. स्वतः निवड कर, अदिती म्हणाली आणि विराजचा हात, जो तिच्या गालावर हलके स्पर्श करत होता, दूर ढकलला. प्रिन्सेस, तू माझ्या आयुष्याची राणी आहेस आणि आमच्या घराची सुद्धा. जर तू निवडणार नाहीस तर मग कोण निवडणार की आमच्यासाठी सर्वोत्तम घर कोणतं असेल? विराज म्हणाला. त्याचे शब्द ऐकून अदिती जागृत झाली आणि कंबल डोक्यापासून दूर केलं. आपल्यासाठी? ती आश्चर्याने विचारते. विराज गळा साफ करत तिच्या सभोवतालच्या खोलीकडे बघत म्हणाला. डॉक्टर विराज शुक्ला, घराची निवड तर तू आणि तुझ्या पत्नीने करायला हवी, अदिती हसत म्हणाली. तुझ्या लग्नासाठी? आतापर्यंत तिने विराजला अशा प्रकारे लाल होताना पाहिले नव्हते. तो आपला चेहरा बाजूला करून डोकं खुजवत होता. मी लग्न करणार आहे म्हणून तुला मदत मागत आहे प्रिन्सेस, त्याने सांगितले. अदितीला त्याच्या या खुलासाने थोडा धक्का बसला, कारण ती जाणत होती की विराज तिच्यासाठी बनलेला नाही. पण आज त्याचे लग्न ऐकून तिच्या मनाचा एक भाग हलला. माझी तब्येत ठीक नाही, ती त्याच्याकडे न पाहता म्हणाली. पण विराजला तिच्या वेदनेची काळजी वाटत नव्हती. उलट त्याने हसत तिला चिडवले. काहीतरी जळतंय वाटतंय का? त्याने गाल हलवत हसून विचारले. अरे स्वीट केक्स, जर तू लग्न करू शकतेस तर मी का नाही? मला सिंगल राहूनच जग सोडायचंय का? तो म्हणाला आणि अदिती आपल्या अश्रूंना थांबवण्यासाठी प्रयत्न करत होती. लवकरच तुला 3 घरं दाखवून मी तुला घरी सोडेन. त्यानंतर मी शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयाला जाईन, विराज काळजीपूर्वक म्हणाला. अदितीने निश्चिंत होऊन त्याला उत्तर दिले. जर ते तुला आनंद देणारं असेल तर मला जे हवं ते दे. आणि ती उठून बेडरूममधून बाहेर पडली तर मागे विराजचा सौम्य हसण्याचा आवाज ऐकू आला. दिवसाचा पुढचा भाग अदिती घरांची निवड करत गेला. ती स्वतःला थोडी वेडी समजत होती. ती शेवटची व्यक्ती होती जी विराजच्या वैयक्तिक आयुष्यात निर्णय घेऊ शकते. पण तरीही त्याने तिला विचारले होते. पहिलं घर शहरापासून 10 किलोमीटर दूर. आलिशान, हृदयाच्या आकाराचा स्विमिंग पूल, 2 क्वीन साईजच्या किचनसह, मोठा लॉन आणि 4 बेडरूमसह जोडलेले बाथरूम होते. दुसरे घर शहरात, साधे पण सर्व सुविधा उपलब्ध असलेले घर होते. शॉपिंग मार्ट, किराणा दुकानं, वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधा फक्त 2 किलोमीटर अंतरावर. तिसरे घर शहराच्या थोड्या परिघात, साधे पण उत्तम संपर्क असलेले.
आधुनिक किचन, निळसर स्विमिंग पूल, मध्यम आकाराचा लॉन आणि कुटुंबाच्या सभा घेण्यासाठी 4 बेडरूम होते. ती 3 घरांपैकी शेवटचे घर सर्वात योग्य ठरवते. त्याची मुलं लॉनमध्ये खेळायला आनंदी असतील. घर पुरेसं मोठं होतं की कोणत्याही समारंभासाठी, पार्टीसाठीही ते योग्य ठरेल. जर त्याची पत्नी हवी असेल तर ती व्यवस्थित आधुनिक किचनमध्ये घर सांभाळण्याचं काम आनंदाने करू शकेल. पण त्याला दुसऱ्या स्त्रीसोबत पाहण्याचा विचारच तिच्या पोटात धडधड निर्माण करत होता. तरीही तिला माहीत होतं की तिचा काही हक्क नाही, की ती त्याच्या जीवनातील निर्णयांमध्ये हस्तक्षेप करेल. 1 महिना उलटला होता आणि अदिती विराजच्या घरात राहत होती. दिवस जसजसे जात होते तशीच तिची त्याच्याशी जवळीक वाढत होती. तिला माहीत होतं की ती करत असलेलं काहीसं चुकीचं आहे, पण ती या अपराधापासून स्वतःला रोखू शकत नव्हती. ती त्याच्यावर खोल प्रेम करत होती, त्या पुरुषावर जो कधीच तिचा होऊ शकत नव्हता. तिला माहीत नव्हतं की तिच्या लग्नाबद्दल काय झाले आणि तिला आनंद होता की तिच्या कुटुंबातील कोणीही याबाबत तिला त्रास देत नव्हतं. जरी ती कधीकधी तिच्या वडिलांना विराजशी लग्नाच्या तयारीबद्दल बोलताना ऐकायची. 2 दिवसापूर्वी तिचे वडील लग्नाच्या केकबद्दल चर्चा करत होते. वडील विराजला त्याचा आवडता केक फ्लेवर का विचारत होते. तो तर तिच्या लग्नासाठी वर नव्हता ना. मागील महिन्यात जेव्हा विराजने तिच्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा तिला धक्का बसलेला होता. तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती की त्याने कधीच तिच्यावर प्रेम केल्याचं मान्य करेल. पण तितक्यातच ती आश्चर्यचकित झाली होती. जर त्याच्यावर एवढं प्रेम आहे तर तो तिला का लग्न करायला इतका प्रबळपणे सांगत होता. तिला आनंद झाला की विराज तिच्यावर त्याचं प्रेम तसंच करत होता जशी ती त्याच्यावर प्रेम करत होती. आणि त्याचवेळी तिला दुःखही होतं की नशिबाने त्यांचा निर्णय वेगळा होता. ती दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करणार होती आणि विराज तिच्या आयुष्यात कधीही भाग होणार नव्हता. तिला सर्वात जास्त धक्का बसला तेव्हा जेव्हा त्याने तिच्या बोटावर अंगठी घातली. ती दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करणार असताना त्याने असा निर्णय का घेतला. दोघांनाही माहीत होतं की ते कधीच एकमेकांचे होऊ शकणार नाहीत. तरीही त्याने तिला प्रेम व्यक्त का केलं. मागील आठवड्यात परीक्षेनंतर ती आपल्या पालकांच्या घरी गेली. अपेक्षेप्रमाणे तिच्या वडिलांना तिच्या बोटावरील अंगठी लक्षात आली आणि त्यांनी तिच्यापासून त्याबद्दल विचारलं. पण यावेळी नशीब तिच्या बाजूने होतं आणि ती धाडसाने वागत होती. विराजने ही अंगठी घातली डॅडी. तिने थोडीशी हिचकिच न करता कबुली दिली. तिची आई लगेच आली आणि तिला मिठी मारली. घरात आश्चर्याचे दृश्य पाहायला मिळाले. पण अदितीला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते तिच्या वडिलांच्या हास्यातून. छान, मला हे जाणून आनंद झाला प्रिन्सेस. तिच्या मनात विचार उठले. माझं कुटुंब वेडं झालंय का. मी लवकरच नवरी होणार आहे. माझ्या वराच्या ऐवजी कोणीतरी दुसऱ्याने मला अंगठी दिली आणि माझं कुटुंब त्याबद्दल आनंदी आहे. हे काय चाललंय. तिने वडिलांना सांगितलं की तिला विराजकडे आणखी काही दिवस राहायचं आहे. साधारणपणे जेव्हा तिचे वडील तिला भावाच्या घराशिवाय कुठे पाठवतात तेव्हा त्यांना 100 प्रश्न विचारायचे आणि हजारो चौकशी करायची. पण जेव्हा तिने विराज नाव घेतलं तेव्हा त्यांनी तत्परतेने मान्य केलं. अदितीच्या मनात या जटिल गोंधळाबाबत काहीतरी कमतरता होती, पण लवकरच तिला त्याचं कारण समजेल असे वाटत होते. तिच्या परीक्षा खूप चांगल्या झाल्या. विराजने तिला त्या विषयांमध्ये मदत केली जिथे ती पूर्णपणे प्रवीण नव्हती. प्रत्येक दिवशी तो तिला परीक्षा केंद्रावर सोडायचा आणि त्याची कार चालकासह तिला परत आणायची. जरी त्यांनी पूर्ण काम केलं नव्हतं तरी तिच्या शरीरात विराजने हात ठेवलेलं नाही असं ठिकाण नव्हतं आणि त्याच्या शरीरातही तिने स्पर्श केला नव्हता. तू माझ्या सुंदर झोपेची शत्रू आहेस, ती हळूच म्हणाला आणि विराज तिच्या शरीरावरून सरकत गेला. गेल्या महिन्यात दोघेही फक्त अंतर्वस्त्रात झोपण्याचे सवयी झालेले होते. विराज हा पुरुष खूप महत्त्वाकांक्षी होता, पण अन्नाबाबत नव्हे तर सेक्ससाठी. जो सुद्धा त्याची नशीबवान गर्लफ्रेंड असेल ती आधीच तिच्यावर जेवढा हक्क आहे तितकाच तिच्यावर शत्रुत्व निर्माण झालेले होते. अनपेक्षित विचाराने तिच्या हृदयाची धडक थांबली. तो मध्यरात्री उठून तिला जवळ खेचायचा आणि हात हलवून स्पर्श करायचा. त्याचे किस्से उत्तम, प्रेमळ आणि भावनांनी भरलेले असायचे. तुला माहीत नाहीत किती सुंदर आहेस आता. त्याचा आवाज हळूहळू खुरखुरीत होऊन जात होता. हे पाप आहे विराज जे आपण करत आहोत. ती त्याला सावध करते. मी दुसऱ्या कुणाची आहे. तू हे का कठीण बनवत आहेस, ती रडत म्हणाली. तो तिच्याकडे दुःखी डोळ्यांनी बघत नाक भरून डोळ्यात पाणी पुसतो. माझं प्रेम, मला माफ कर. जर तू फक्त सत्य जाणून घेऊ शकली असती. तो स्वतःशी हळूच बोलला, पण तिला ऐकू आलं. मला काही फरक पडत नाही. फक्त मी तुझं शरीरच भुंकावू इच्छितो. त्याने अदितीचे तिचे वरचे शरीर त्याच्याकडे झुकवले आणि करून आवाज दिला. तुझं शरीर तुला फसवत आहे. तो हसला. मला अधिक स्पर्श कर. तिने त्याच्या बोटांना तिच्या कोरकडे वळवलं. तिने तिच्या नखांनी त्याच्या नग्न खांद्यात खोदले. जलद आणि खोल विराज. त्याच्या नग्न शरीराच्या उष्णतेचा स्पर्श तिला लाल करत होता.
त्याची बोटं आतमध्ये वेगाने हलत होते. तू माझी आहेस, माझं प्रेम, शरीराने आणि आत्म्याने दोन्ही, त्याने जाहीर केले. तिच्या शरीरावर विराज बसला आणि त्याला गतीने मागे खेचलं. ज्या क्षणी ती त्याच्यात विलीन होणार होती तो मागे खेचून घट्ट मिठीत घेतो. मी तुला तुझ्या लग्नापर्यंत कन्या ठेवू इच्छितो प्रिन्सेस. विश्वास ठेव, हे माझ्यासाठी सोपं नाही. यौनिक तणावावर ताबा गेला. तू असमर्थ आणि निष्फळ माणूस आहेस. तू तुझ्या पत्नीला कधीच समाधानी करू शकत नाहीस कारण तू पुरेसा पुरुष नाहीस. म्हणूनच तू मला नाकारतोयस. अशा शब्दांनी तिच्या स्वतःच्या ओठातून निघाले, ज्याची तिने कधीच कल्पना केली नव्हती. पुढच्या क्षणी तिने जोराचा आवाज ऐकला आणि गालावर तिखट स्पर्श झाला. विराजने पुन्हा आपली पॅन्ट व्यवस्थित केली आणि बेडवरून न पाहता बाहेर निघून गेला. तू असमर्थ आहेस. मी 100 वेळा ओरडणार. जा, लग्न कर. मला त्या मुलीवर दया वाटते कारण तिला कधीच शारीरिक समाधान मिळणार नाही. ती त्याच्या निघून जाणाऱ्या रूपावर रडत म्हणाली. दुसऱ्या दिवशी अदितीने तिच्या वडिलांना कॉल केला आणि 2 तासातच ती फ्लाईटमध्ये बसली. भांडणानंतर तिने विराजला घरात पाहिलं नाही किंवा त्याच्याकडून कॉल आला नाही. पण दुसऱ्या दिवशी फ्लाईटमध्ये बसल्यावर तिला सुमारे 10 बॉडीगार्डसह हवाई तळापर्यंत सोबत घेण्यात आले. मुख्य सुरक्षा अधिकारी संपूर्ण वेळ EPSवर होता आणि तिला फ्लाईटकडे जाणाऱ्या प्रत्येक पावलाची माहिती विराजला देत होता. घरात तिच्या लग्नाच्या तयारी जोरात सुरू होती. एका अर्थाने तिला विराजकडून मिळालेल्या धक्क्याबद्दल काहीसा आनंदही वाटत होता. विराजविषयी तिच्या सर्व मूर्ख कल्पना धुळीसारख्या निघून गेल्या होत्या. तिचं मन आता स्वच्छ पांढऱ्या कागदासारखं झालं होतं. एका अर्थाने तिला त्याचे आभार मानावे लागले. जरी ती आपल्या पवित्रतेतली पहिली अनुभूती दुसऱ्या पुरुषाकडे गमावली असती तर तिने स्वतःला कधीच माफ करू शकली नसती. विराज हा एक वर्चस्वी आणि प्रबळ व्यक्तिमत्वाचा पुरुष आहे, जो स्त्रियांसोबत आदराने वागू शकत नाही. ती इच्छित होती की तो तिच्या लग्नात येऊच नाही. लग्नाच्या 2 दिवस आधी अनिल आणि सुनीता तिच्या घरी आले. सुनीता जी खूप प्रेमळ आणि काळजी घेणारी आई होती. अनिल एक सज्जन व्यक्तिमत्वाचा माणूस होता, फारच सभ्य आणि स्नेही. विराजच्या अगदी उलट. अदितीला आश्चर्य वाटत होतं की विराजकडे ही सर्व अहंकारी आणि वर्चस्वी गुण कसे आले. सुनीताच्या डोळ्यात तिला वडिलांप्रमाणची ममता दिसत होती. सुनीताने तिला लग्नासाठी डायमंडसह सजलेले सोन्याचे हार, जुडते कानातले आणि कंगनांचा सेट दिला. अदितीला आश्चर्य वाटले. एखाद्या मित्राच्या मुलीला एवढा महागडा गिफ्ट कसा देता येईल. तिने तिच्या लग्नाचा गाऊन देखील खरेदी केला आणि हार सोबत जुळवून घ्यायला सांगितला. ह्या सर्व गोष्टी तिला खूप विचित्र वाटत होत्या. सुनीताला तिच्या मोजमापांची माहिती कशी मिळाली? तिचे वडील यास का मान्यता देत होते? त्याचे पालक अनिल आणि सुनीता एकत्र कौटुंबिक वातावरणात बोलत होते आणि लग्नाबद्दल चर्चा करत होते. जणू काही त्यांचा मुलगा आणि मुलगी लग्न करत होते. सुदैवाने विराज माझा वर नाही, नाहीतर संपूर्ण आयुष्यभर मला बसून रडावं लागले असते आणि एक अहंकारी व्यक्तिमत्वासोबत लग्न करावे लागले असते. ती विचार करत होती. ते मागील 10 दिवसांपासून तिचा गाऊन खरेदी करण्याचा विचार करत होती. पण तिच्या पालकांकडे नेहमी काहीतरी कारण असायचे खरेदी उशीर करण्याचे. कदाचित त्यांना माहिती होतं की सुनीता तिला तिचा गाऊन आणत आहे. जरी तिला तिचा गाऊन आणि दागिने आवडले तरी या सर्व घटनांमुळे ती अधिकच चिडली होती. माझ्या वडिलांकडे स्वतःचा पैसा नाही का? का दुसऱ्याने माझ्यासाठी हा गाऊन आणावा? तिने विचार केला. आणखी प्रतीक्षा करण्याची तिला संयम नव्हता. तिने पायावर ठोकले आणि वडिलांच्या मांडीवर बसली, हात गुंडाळून रागाने त्यांच्याकडे पाहत. भव्य अतिथी खोली अचानक शांत झाली आणि तिची आई रागीट नजरेने तिला पाहत होती. पण तिला तिच्या रागाची काही काळजी नव्हती. वडील तिला शांत करत तिच्या दिशेने पाहतात. अदिती, डॅडी, मला तुमच्याशी काही खाजगी बोलायचं आहे, ती ठामपणे म्हणाली आणि त्याचे दोन्ही भुवया आश्चर्यात उभ्या राहिल्या. त्याने पाहुण्यांपासून माफी मागितली आणि खाली असलेल्या एका अतिथी खोलीकडे तिला घेऊन गेला. प्रिन्सेस, पाहुण्यांच्या समोर असं वागणं योग्य आहे का? लोक काय विचार करतील? तुला हवंय का की तुझा डॅडी त्यांच्या मित्रांच्या समोर दुःखी दिसावा? दरवाजा बंद करताच तो हळूच तिला हाक मारत टोमणे देतो. आणि तुम्हाला वाटतं का की सुनीताजीने माझ्यासाठी लग्नाचा गाऊन घ्यायला हवा, जेव्हा माझ्या वडिलांकडे तो घेण्याची क्षमता आहे? हे मला दुखावत नाही का? आश्चर्याची बाब म्हणजे वडील काही गंभीर नाहीत, उलट त्यांचे हास्य नियंत्रणात ठेवत होते. माफ कर प्रिन्सेस, सुनीताजीला तुला गाऊन विकत घ्यायचा होता. ही त्यांची कौटुंबिक परंपरा आहे आणि मी त्याला नकार देऊ शकत नव्हतो. त्यांनी खांदे उचकटले, जणू काही ही गोष्ट गंभीर नाही. काय? त्यांच्या कौटुंबिक परंपरेनुसार त्यांच्या मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी गाऊन विकत घेणं? अदिती आश्चर्यचकित झाली. वडील जोरजोरात हसून आपले पोट धरत होते. हसण्यामुळे डोळ्यातून अश्रूही आले. तुला गाऊन आवडतो का प्रिन्सेस? नाहीतर मी सुनीताजीला दुसरा गाऊन विकत घेण्यास सांगू शकतो. अदितीने दात कसकटले. हो, मला गाऊन आवडतो, पण डॅडी, मी पृथ्वीवरील पहिली वधू आहे जी तिच्या वराला ओळखत नाही. हा न्याय आहे का? ती तोंड तिरकं करत विचारते.
माफ कर प्रिन्सेस, आम्ही सर्व तुला खूप प्रेम करतो, पण इतकंच की आता तुला पूर्णपणे विश्वास नाही. तुझ्या पागल कारनाम्यांमुळे मी आधीच शहरात चर्चेत आलो आहे. जर तू लग्नाआधी अजून काही करशील तर हा वृद्ध माणूस सहन करू शकणार नाही, म्हणून वराची ओळख तुलाच ठेवली आहे. वडील म्हणाले. एक चूक आणि मी त्याचा परिणाम आयुष्यभर भोगतोय, ती रागाने आपल्या मनात म्हणते आणि वडील तिला डोळ्यांतून पाहत हसत होते. प्लीज डॅडी, डॅडी मला पहा, ती म्हणाली आणि तिने त्याचे डोळे आपल्या हातात धरले. ही त्यांची कौटुंबिक परंपरा आहे प्रिन्सेस, आणि मी यास विरोध करू शकत नाही. हे अनैतिक ठरेल, वडील हसत म्हणाले. डॅडी, मुलींच्या रागात तुला जास्त गोड दिसते, माहीत आहे का? ती फिससह पलंगावर मारते. विराजसुद्धा माझ्या रागात असेच हसतो. हो, म्हणजे त्यालाही तू गोड वाटते, वडील विचारतात. डॅडी, मुद्दा तो नाही. या घरात कोणीही विराजबद्दल बोलणार नाही. मी त्याच्याशी भांडणात आहे आणि त्यामुळे माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य त्याचे शत्रू आहेत, ती म्हणाली. ठीक आहे प्रिन्सेस, जसं तुला हवं तसं, वडील म्हणाले आणि हात छातीवर गुंडाळले, तिच्या हालचालींचे अनुकरण करत. डॅडी, तुम्ही निरपराध वागताय, पण खरं तर तसं नाही, ती म्हणाली. काय आहे प्रिन्सेस, वडील तिला आपल्या छातीवर ओढतात आणि हळूच हात डोक्यावरून पाठीकडे नेले. डॅडी म्हणतो माफ कर, विराजने भांडणाबद्दल सांगितले आणि त्याला धडा शिकवला पाहिजे. चल एकत्र करूया. वडील आपल्या हातांनी हवा मारतात. अदितीने कमरभोवती हात ठेवले आणि रागाने त्यांच्याकडे पाहिले. डॅडी, ह्या जोकसाठी मला वेळ नाही, ती म्हणाली. वडील दोन्ही हात उचलून माफी मागत म्हणाले. माझी माफी स्वीकार. आपण आता खोलीबाहेर जाऊया, नाहीतर तुझी आई येईल आणि आपल्या लहानशा पार्टीमध्ये सामील होईल. अदिती रागाने घामटून बाहेर गेली आणि मागे वडील हसत होते. सुनीता तत्परतेने उठली आणि विचारते की सर्व ठीक आहे का, आणि वडील तिला शांत राहण्यास सांगतात. काही वेळानंतर जेवण सर्व करण्यात आले आणि हॉल पुन्हा हसणं आणि आनंदाने भरला. सगळं अगदी परिपूर्ण झालं होतं. लग्न सजावट, फुले, बसण्याची व्यवस्था आणि पोट भरण्याच्या सर्व तरतुदी. फक्त अदितीच्या मनात एकच कुतूहल चालू होते. हा वर कोण आहे? ती पृथ्वीवरील पहिली आणि शेवटची अशुभ वधू असणार होती, जिच्या मनास कोणाशी लग्न करायचे आहे हे माहीतच नाही. संगीत सुरू झाले. तिचे दोन्ही भाऊ तिच्या जवतीच्या येऊन तिच्या कपाळावर चुंबन घेतात. काहीसं आश्चर्यजनक, तरीही तिला चिंता वाटत होती, कारण जो वर असेल त्याने जर तिच्यावर अन्याय केला तर तिच्या माफियासारख्या कुटुंबाने त्याला चारही कोपऱ्यात टाकून देण्याची ताकद होती. वडील आणि भाऊ बाहेरून सौम्य आणि प्रेमळ दिसत होते, पण प्रत्यक्षात ते जगाच्या बाहेरील क्रूर, निर्दयी आणि खडूस होते हे फक्त तिला माहीत होतं. वडील तिला बुके देऊन हात धरून मार्गाकडे नेत होते. ते बाहेरून मजबूत आणि स्मित हसणारे दिसत होते, पण तिला ठाऊक होते की त्यांच्या हृदयातून काहीतरी तुटत आहे. गेल्या 2 दिवसांपासून ते झोपेच्या वेळी वगळता तिच्या जवळून दूर गेले नव्हते. ते 3ही वेळेचे जेवण पण तिच्या जवळ बसून तिला खाऊ घालत होते. झोपताना ते तिला लहानपणी वाचत असलेल्या परिकथांचे कथानक वाचून घेत होते. अशा प्रसंगात आई वडिलांपेक्षा अधिक ठाम असते. ती तिला खूप प्रेम करते, पण सहज भावनांना प्रकट करत नाही. ती हळूहळू चालून आधीच खूप महागड्या लेसी लेहंग्याच्या नाजूक कातडीवर पाऊल न ठेवता चालत आली, जिचा खर्च त्या कुटुंबासाठी कोट्यावधींचा असावा. अजूनही ती विचार करते, हे सगळं का? अदितीच्या कुतूहलाला वळण आले जेव्हा तिचे डोळे वराकडे उठवले, आणि ज्याला ती वराच्या रूपात पाहू इच्छित नव्हती तोच समोर उभा होता. जेव्हा वडील त्याच्याकडे गळ्यात दाबून म्हणाले, माझ्या मुलगीला सांभाळ, तेव्हा तिला पळून जायची इच्छा झाली. एक बोट दाखवायचं होतं, पण तिने वडिलांची काळजी जास्त बघितली. भुजाखालील पृथ्वी फुटली आणि तिचं जग संपुष्टात आलं. जे थंड निळे डोळे आधी तिचे स्वप्न चोरले गेले होते, तेच आता तिचं दुःखद दुःस्वप्न होते. शेवटचा माणूस जो ती तिच्या लग्नाच्या दिवशी दिसून देऊ इच्छित नव्हती, तो होता विराज शुक्ला, तिचा वर, तिचा भविष्यातील नवरा, आणि मात्र तो कधीच तिचा भाग न होऊ शकणारा माणूस. त्याने अदितीचा नाजूक हात आपल्या कणखर हातात घेत उडी भरून त्याला थोडंसं दडपले. आशा आहे की आता तुला समज आली असेल, त्याने डोळ्यात चमक देत म्हटले. पुजारीने लग्नाचे शपथवचन सुरू केले आणि त्यांनी एकमेकांसमोर वचन घेतले. लग्नाचे विधी पूर्ण झाले आणि आता त्याने तिच्यासोबत फोटो देण्याची वेळ होती. तो कपल फोटोसाठी जसे ओठ पुढे करतो, ती त्याच्या डोळ्यात थेट बघून तीव्र रोषाने आणि वैमनस्याने तिचे ते वाक्य काढते. तू कसं धाडस करू शकतोस विराज शुक्ला, मला लग्न करून घेण्याचं, मला याबद्दल एकही संकेत न देता? पृथ्वीची शपथ घेतोय की मी तुझं आयुष्य नरकात बदलून टाकेन आणि प्रत्येक चौपटीचं उत्तर तुला देईन. तो किंचित तिरक्या हास्यासह अनास्थेने तिला चुंबन देऊन तिच्या ओठांवर प्रभाव देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, बघूया कोण जिंकतो या खेळात. अदिती चौहान. ओह माफ कर, आता तू अदिती चौहान नाहीस, अदिती शुक्ला. इतकं ठरलंच नाही का? विवाहाचा पुढील भाग विराज शुक्लासाठी धुंदला झाला होता.
तो अदिती चौहानशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण ती त्याला काहीतरी मनाई केलेल्या फळाप्रमाणे टाळत होती. तो माझा दत्तक घेतलेला लहान भाऊ संकेत आहे. माझ्या वडिलांनी त्याला रस्त्यावर अपघातात वाचवले होते आणि मी त्याला परत जिवंत केले. विराजने अभिमानाने संकेतची ओळख अदितीला करून दिली आणि त्याचवेळी आपल्या मधल्या वादाचा धुक्या मिटवण्यासाठी संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न केला. अदितीने त्याला पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि त्याचा हात त्याच्या लहान भावाकडे वाढवला. तुझ्याशी भेटून आनंद झाला संकेत. अदितीची शत्रुत्वाची भावना विराजला झिजत होती. त्याला तिचा राग सहन करता येई, तिचं प्रेम जपता येई, तिची वेदना सहन करता येई, पण तिची तिरस्काराची भावना सहन करणे शक्य नव्हते. विराजला हे ठरवण्यात अडचण येत होती की तो अदितीच्या वडिलांच्या निर्णयाचा सल्ला मानावा का. राघव म्हणजे अदितीचे वडील त्याला सत्य सांगण्यास परवानगी देऊ इच्छित नव्हते आणि आता त्याला समजले की तो किती मोठी चूक करतोय. त्याने अदितीला सांगायला हवे होते की तोच तिचा पती होणार आहे. राघव काळजीत होता की अदिती पुन्हा घरातून पळून जाईल. वेळोवेळी तिने हा कलाकौशल्य साधले होते, पण विराजला क्वचित शंका होती की ती पुन्हा पळेल जर तिला माहीत झाले की तो वर आहे. अदिती त्याला खूप प्रेम करते आणि तिच्या नात्याच्या फळासह ती त्याला पती म्हणून हवी होती. नकार नेहमीच विराजकडून होता, कधीही तिच्याकडून नव्हता. पण आज विवाह समारंभात तिचा चेहरा पाहून त्याला वाटले की त्याच्या अस्तित्वाचा एक भाग त्याने गमावला. विराजच्या अदितीशी असलेल्या सुमारे 1.5 दशकांच्या संबंधात त्याने प्रेम, वेदना आणि कधीकधी तीव्र आकर्षण अनुभवले होते, पण तिरस्कार कधीही पाहिला नव्हता. आज पहिल्यांदाच त्याने तिच्या डोळ्यांमध्ये तिरस्कार पाहिला आणि त्याला त्याचे सर्वात मोठे अपयश वाटले. त्याने आपल्या आयुष्याच्या प्रेमात यश मिळवले नाही. त्याने राघवचे ऐकले नसते तर त्याने तिला सत्य सांगायला हवे होते. ती जाणून घेण्यास पात्र होती की तिला कोणाशी लग्न करायचं आहे. विराजची भावना अदितीच्या सभोवताल अपार होती. त्याला तीव्र प्रेम वाटत होते आणि तिच्या मूर्ख वागण्यामुळे कधीकधी रागही येतो. जगाशी संबंधित ज्यात अदिती नाही, त्याची भावना नियंत्रित असतात किंवा बहुतेकदा प्रकट होत नाहीत. तो एक थंड, भावनिक व्यवसायी आणि हृदयाचा डॉक्टर आहे, ज्याचं हृदय नाही. पण अदितीकडे त्याला संत बनवण्याची तसेच राक्षस बनवण्याचीही ताकद आहे. त्याच्या अस्तित्वातील सर्वात उग्र भावना, तिच्या गालावरची तुळतुळीत मार त्याच्यासाठी खूप महाग पडली होती आणि आता देखील. अरे देवा, तिच्याशी संबंधित गोष्टीचा विचार करताना स्वतःवर नियंत्रण का ठेवू शकत नाही. विराज अदितीची मनोवृत्ती अगदी हाताशी आहे सारखी जाणतो आणि त्याला माहीत होते की जेव्हा ती चर्चमध्ये त्याला पुरोहिताजवळ पाहिल, तिची मानसिक अवस्था तुटून जाईल. तिच्या घरात परत येताना ती त्याच्यावर थंड युद्ध सुरू करेल याची त्याला खात्री होती. सुरुवातीच्या टप्प्यात, अदिती खाली ये आणि दूध पी, विराज म्हणाला, तिला गरम चॉकलेट दूध तयार करून देत. नेहमीप्रमाणे प्रतिसाद नाही. अरे देवा, ती पुन्हा त्याला धैर्याच्या काठावर घेऊन जात होती. त्याने आणखी 10 मिनिटे थांबले आणि ग्लास दूध घेऊन बेडरूमकडे गेला. जे पाहिलं त्याला अचानक झटका बसला. अर्धी बोतल बॉर्बॉन रिकामी होती आणि उरलेली बोतल तिच्या बाजूला बेडवर ठेवलेली होती. ती त्याकडे पाहते आणि हसते. मी माझ्या नाशाचा दिवस साजरा करत आहे, ती मजा करत बोतल हातात उचलते आणि अचानक ओठ घट्ट करून म्हणते. माझ्या बॉर्बॉनचे मित्र नाहीत, अदितीने बोतल हातात हलवत हसत म्हटले. तर मी त्याला सोबत देत आहे. विराज झपाट्याने तिच्याकडे गेला. बॉर्बनला तुझी सोबत हवी नाही. तो बोतल तिच्या हातातून काढण्याचा प्रयत्न करत होता, पण ती त्यापेक्षा जलद होती. तिने बोतल त्याच्या हाती येऊ न देता ओढून घेतली आणि पळून गेली. अदिती, विराजने तिच्या अंगरांगा डोळ्यांनी राग दाखवला. बोतल मला दे. पण त्याचा राग तिच्यावर काही परिणाम करत नव्हता. ती झपाट्याने पळाली आणि बोतल घेऊन स्वयंपाकघराच्या बंद केलेल्या बाथरूममध्ये स्वतःला लॉक केले. अरे देवा, विराज खाली स्वयंपाकघराकडे धावला, जिथे तो सर्व दारांची अतिरिक्त चावी ठेवत असे. बाथरूमचे लॉक उघडल्यावर त्याने पाहिले की ती जमिनीवर झोपलेली आहे आणि रिकामी बोतल तिच्या बाजूला आहे. अदिती, उठ. त्याने हळूच तिच्या गालावर टोकाचा स्पर्श केला, पण काही उपयोग झाला नाही. तिचे वेडिंग गाऊन घागाळलेले, ओले आणि तिच्या अंगावर चिकटलेले होते. वरून शॉवर चालू होता. विराजने पाण्याचे तापमान समायोजित केले जेणेकरून ती थंड होणार नाही आणि हळूहळू तिच्या मऊ त्वचेला झाकणारे कपडे काढले. अंघोळ करून ती रात्रीच्या कपड्यात घालून स्वतः बदलून दोघांनीही ब्लँकेटने झाकून तिचे डोके आपल्या छातीवर ठेवले आणि डोळे मिटले. रात्रीच्या मध्यभागी त्याला ती आपले डोके धरून दुखण्यात कराहत होती आणि मग उठून टॉयलेटमध्ये उलट्या करायला लागली. विराज तिचे केस मागे धरत होता. ही प्रक्रिया दर 2 तासांनी पुन्हा सुरू होत असे. झोप नव्हती तिची आणि त्यांची दोघांचीही. सकाळी विराज हातात लिंबाचं पाणी आणि टायनेलॉल घेऊन बेडरूममध्ये गेला. तो पाहतो की ती पलंगावर बसलेली आहे, डोके धरून. बॉर्बनसोबत मज्जा झाली का? तो हसत विचारतो. ती भडकली आणि ट्रे तिच्या हातात घेतला.
ज्यावर पाणी आणि वेदनाशामक होती. विराजने तिच्या कपाळावर तरटीपाणी हात ठेवला तिचे तापमान तपासण्यासाठी. मागच्या रात्री तिची त्वचा थोडी उबदार होती, पण देवाचे आभार आता ती सामान्य होती. तयार हो, आपण नवीन घराकडे निघतोय, त्याने सांगितले. दुखणं 1 तासात कमी होईल. मी तुझ्याबरोबर कुठेही जाणार नाही. तुझे नवीन घर माझं नाही. ती झपाट्याने उठली आणि काही कागद त्याच्यासमोर ठेवली. हे घटस्फोटाचे कागदपत्रे आहेत. त्यावर सही कर आणि आपण एकमेकांच्या जीवनातून बाहेर पडू शकतो. विराजने कागद हातात घेतले आणि फाडून टाकले. मी तुला या जन्मातच नव्हे तर अनेक भविष्यातल्या जन्मातही घटस्फोट देणार नाही. आता जर तुझा ड्रामा संपला असेल तर नाश्ता कर आणि खाली ये. त्याने पलंगाच्या टेबलावर पॅनकेक, दूध आणि फळं ठेवले. कार आपली वाट पाहत आहे. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपले आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.